संस्कृती फाउंडेशन तर्फे 9 जून रोजी सायंकाळी 6 वाजता म्युझिकल शोचा कार्यक्रम आहे। निमित्त आहे अशीही काही मुलं बालक आहेत की त्यांना 2 वेळचं अन्न देखील मुश्किल आहे। त्यासाठी मूठभर अन्न म्हणजे सर्व गहू, तांदूळ, डाळ हे सर्व एकत्र करून हे फाउंडेशन अशा मुलांसाठी अन्नाची व्यवस्था करत असते। त्यासाठी आपण उद्या या कार्यक्रमासाठी येताना शक्तिधान्य घेऊन येऊन फाउंडेशनला मदत करावी। यासाठी सोनी पैठणचे संचालक संजय सोनी यांनी आवाहन केलं आहे। तसंच या कार्यक्रमासाठी पासेसची व्यवस्था आहे। ते घेण्यासाठी सोनी पैठणी या दालनात पासेस आहेत, तिथून आपण ते घेऊ शकता। बघूया खास वृत्तांत। नमस्कार, मी सुरेश चव्हाण, लोकमान्य न्यूजमध्ये सर्व दर्शकांचं हार्दिक स्वागत। आज आपण आलो सोनी पैठण या ठिकाणी आणि सोनी पैठणचे संचालक संजू शेठ म्हणजे सोनी सर आपल्यासोबत आहे। खरं तर उद्या एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम गुरुदक्षिणा हॉलला पार पडतोय आणि खरं तर एक फाउंडेशन आहे सुसंस्कृती म्हणून। त्या माध्यमातून सरांचं काम जर बघायला गेलं तर सामाजिक काम हे प्रचंड चालू असतं। उद्याचा कार्यक्रम हा म्युझिकल शो आहे, परंतु यासाठी आपल्याला सगळ्यांना हजर राहायचं आणि आपल्याला जे योगदान द्यायचं आहे, नेमका कार्यक्रम काय आणि कशा पद्धतीने कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे आपण सरांकडे जाणून घेऊया। सर, काय सांगाल? नमस्कार नाशिककर। 9 जून रोजी कपूर्स सॉंग्स, तर ते राज कपूरपासून आत्ता रणबीर कपूरपर्यंतचे सॉंग्सचा ऑर्केस्ट्रा गुरुदक्षिणा हॉलमध्ये ठेवलेला आहे आणि उद्देश हाच आहे का सुसंस्कृत फाउंडेशन यांच्याबरोबर सोनी पैठणी 4 वर्षापासून या उपक्रमाशी जुडलेली आहे आणि याच्यात आमचं एकच म्हणणं आहे का एक मुठ्ठी अनाज। तर एक मुठ्ठी अनाज म्हणजे तुम्ही ते तिथे त्या हॉलजवळ ज्यावेळेस कार्यक्रमाला याल त्यावेळेस तुम्ही हॉलला म्हणजे येताना तुम्ही यथाशक्ती धान्य आणायचं आहे आणि ते आम्ही पोचवण्याचं काम अनाथ बालक जे आहेत, HIV पॉझिटिव्ह जे आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही ते दरवर्षी पोचवतो आणि तुम्ही ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा। आणि परत एक महत्त्वाचं म्हणजे सोनी पैठणीचा ड्रॉ आहे, त्याच्यामध्ये आम्ही 7 पैठण्या ड्रॉमध्ये काढणार आहोत। तर जरूर आपण यावे आणि यथाशक्ती आपल्याला जेवढं आणता येईल तेवढं तुम्ही आणावे। तुमचं दान हे सत्कर्मी जाईल याची गॅरंटी। धन्यवाद। थँक्यू सो मच सर। खरं तर अशा पद्धतीने उपक्रम राबवणं म्हणजे कुठेतरी समाजाप्रती आपण काहीतरी देत असतो आणि ते काम खऱ्या अर्थाने आपण करत आहात। याचबरोबर सोनी पैठणीच्या माध्यमातून जे लकी ड्रॉचं त्यांनी सांगितलेलं आहे त्याचा देखील आपल्याला लाभ घेता येईल, परंतु त्यासाठी आपल्याला या कार्यक्रमासाठी प्रत्यक्ष हजर राहणं गरजेचं आहे। नुसतं हजर नाही राहायचं आपल्याला, तर आपल्याला जे काही अन्नदान जे काही त्यांनी उपक्रम राबवलेला आहे धान्याच्या रूपामध्ये तो देखील देण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे। नक्कीच आपण हजर राहा, आम्ही देखील हजर राहणार आहोत। थँक्यू सो मच।